आज आपण परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांच्या पुण्यचरणाने पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजे श्री क्षेत्र वसंतगड या ठिकाणी आपण आलेलो आहोत। हे जे ठिकाण आपण पाहतो आहोत हे परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांचे समाधी स्थळ आहे। या ठिकाणी धर्मध्वज आहे, या धर्मध्वजावरती पताका फडकताना आपल्याला दिसत आहे। वरती प्रणतो अस्मि गुरुमयः आणि खालती वरम एकम गुरुपदम ह्या आद्यपीठाची ब्रीदवाक्य आणि ध्येयवाक्य आहेत। मध्यभागी जो ओम आहे तो सूर्यकिरणांच्या 21 किरणांमध्ये असणाऱ्या सूर्यामध्ये तो आहे। आता आपण या समाधी स्थळाच्या प्रांगणामध्ये येत आहोत। रामचंद्र स्वामी महाराजांच्या धर्मपत्नी गुरुमाता श्रीमती प्रेमलता जोशी या ठिकाणच्या अधिष्ठात्या आहेत, त्यांना नमन करूया। या ठिकाणी हे जे दिसत आहे या ठिकाणी श्रीधर स्वामी महाराज यांचं अधिष्ठान आहे, आद्यशक्तीचं अधिष्ठान आहे आणि भगवान दत्तात्रेयांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी स्थापन केलेली आहे। आणि परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांची समाधी सुद्धा या ठिकाणी आहे, जे करवीर पीठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते त्याचे प्राणप्रतिष्ठापनेचा विधी 2008 साली या ठिकाणी झालेला होता। पूर्वी या भूमीमध्ये महाराज 1984 ते 2006 या कालावधीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। असंख्य भक्त महाराष्ट्र राज्य, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या इत्यादी वेगवेगळ्या स्टेट्समधून या ठिकाणी भक्त येत होते आणि त्या भक्तांची कार्य महाराजांच्या आशीर्वादातून पूर्णत्वाला गेलेली आहेत। महाराजांना समाधी अवस्था होती आणि त्या समाधी अवस्थेमध्ये ज्याला आम्ही संचार योग म्हणतो, त्या योगामध्ये बसल्यानंतर समोर जे प्रश्न त्यांच्या ठेवलेले असायचे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी तारीखवार वेळेनुसार दिलं जायचं। वेगवेगळ्या भाषिक जे भक्त होते त्यांच्या भाषांमधून त्यांना उत्तर दिली जायची। प्रत्यक्ष पाहता महाराजांनी फक्त मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश एवढ्याच भाषा त्यांना अवगत होत्या, परंतु ज्यावेळी त्यांना संचार योग असायचा त्यावेळी विश्वातील काय विश्वाच्या बाहेरील सुद्धा सर्व भाषा त्यांना अवगत होत्या। या ठिकाणी धर्मध्वज स्तंभ आहे। धर्मध्वज स्तंभावरती आम्ही श्रीधर स्वामीजींच्या पादुकांची स्थापना केलेली आहे आणि श्रीधर स्वामींचा फोटो आहे। सत्यम वद धर्मम चर अशी श्रीधर स्वामी महाराज यांची शिकवण होती आणि आचार हा उपविष्य म्हणजे आचाराला फार महत्त्व होतं। आचाराशिवाय कोणताही धर्म सफल होत नाही आणि म्हणून श्रीधर स्वामींनी वरधळलीला सुद्धा धर्मध्वजाची स्थापना केलेली आहे। या ठिकाणच्या धर्मध्वजाची स्थापना महाराजांनी 1999 साली म्हणजे साधारणतः 2000 साली स्थापना केलेली होती आणि त्यानंतर 2008 साली आपण याची परत स्थापना केलेली आहे, याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहाल तर शेजारी चाफ्याचं झाड आहे, त्याच्या शेजारी अजानू वृक्ष आहे। हा अजानू वृक्ष जो आहे हा आळंदीला सुद्धा या ठिकाणी सुद्धा अजानू वृक्ष आपोआप या ठिकाणी उगम पावलेला आहे। इथं कोणत्याही पद्धतीचे कलम किंवा कोणतीही गोष्ट आपण केलेली नव्हती। हे महाराजांच्या तपश्चर्येचं फळ म्हणूनच का की काय हे अजानू वृक्षाचं झाड या ठिकाणी आलेलं आहे। पूर्वी या ठिकाणी पारिजातकाचं सुद्धा झाड होतं। आत्ता जे हे समाधी मंदिर आपण पाहत आहोत अशाच प्रकारे पुढे एल आकारामध्ये दुसरी एक छोटीशी वास्तू होती, याला जोडूनच ते राहतघर महाराजांचं होतं आणि पुढच्या बाजूला पत्र्याचा छज्जा होता। अशा पद्धतीने एवढंच असं बांधकाम पूर्वी होतं। पूर्वी महाराज ज्यावेळी देहावरती होते त्यावेळी या ठिकाणी हवनकुंड जमिनीमध्ये खोदलेलं होतं, ज्याची उंची साधारणतः आपल्या कमरे एवढी होती आणि महाराजांचे सर्व ज्यांना दीक्षा झाले ते सर्व शिष्य त्या यज्ञाभोवती बसून
हवन करायचे. आता हा जो यज्ञ आहे हा माघ वद्य दशमी ते महाशिवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे अमावस्या इथंपर्यंत हा 5 ते 6 दिवसांचा यज्ञ असायचा. या यज्ञाची सुरुवात म्हणजे दास नवमी दिवशी महाराजांच्या भेटीचा नारळ समर्थगडावरती सज्जनगडला जायचा. समर्थांच्या समाधीचा भेटीचा नारळ आपले शिष्यमंडळी तिथून घेऊन यायचे आणि दुसऱ्या दिवशी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला या ठिकाणी यज्ञ प्रज्वलित व्हायचा. आता हा जो यज्ञ आहे या यज्ञासाठी सुद्धा 18 भार हविष्य वापरली जातात. याच्यामध्ये मुख्यत्वे करून आंबा, पिंपळ, जांभळ, वड, औदुंबर, सैंधव, बेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि हवनासाठी तूप, पांढरे तीळ, ऊद, खडीसाखर, तांदूळ, भात हे जे हवनाचे साहित्य हे त्याच्यामध्ये वापरलं जायचं. असं एकूण 18 भार वनस्पती आणि हविषांचं जे हवन या ठिकाणी सलग 5 दिवस होत राहायचं. महाराजांनी या ठिकाणी नाथ संप्रदायाचे जे शाबरी मंत्र आहेत ते शाबरी मंत्र स्वतः संचारामधून या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते आपल्याकडे लिखित आहेत. त्याचबरोबर काही वैदिक मंत्रसुद्धा आहेत आणि या प्रत्येक मंत्रांच्या किती आहुती असल्या पाहिजेत यासुद्धा महाराजांनी सांगितलेत. तर आपल्याकडे ते आता सगळं लिखित आहे. महाराजांच्या निर्वाणानंतर आता हे कार्यक्रम असेच पुढे या ठिकाणी चालू असतात. हा जो यज्ञ होतो या यज्ञाची सांगता अमावस्या दिवशी होते आणि होळी पौर्णिमे दिवशी बरोबर 15 दिवसांनी या ठिकाणी काय होतं तर दैवी गोंधळ म्हणून आद्यशक्तीचा गोंधळ असतो. हा रात्रभर जागर असतो आद्यशक्तीचा आणि त्याच दिवशी या यज्ञातली विभूती जी आहे ती चाळून त्याचं संस्कारण केलं जातं आणि पेट्यांमध्ये भरून ते भक्तांना देण्यासाठी म्हणून विभूती देते. या विभूतीमधून अनेक असाध्य व्याधीसुद्धा लोकांच्या दूर झालेल्या आहेत. असाध्य जे कार्य होती लोकांची ते सुद्धा दूर झालेले आहेत आणि अध्यात्मामध्ये विशेष प्रगती लोकांची झालेली आहे. भूतगेताच्या कोणाला बाधा असतील किंवा दैवतांचे त्रास असतील हे सगळे त्रास जे आहेत ह्या त्रिविध तापातून लोकांना मुक्त करून महाराजांनी 1978 ते 2006 असे प्रत्येक वर्षी महायज्ञ या ठिकाणी व्हायचे आणि 2006 नंतर सुद्धा त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रत्येक वर्षी महायज्ञ होत असतात आणि त्याची विभूती जी आहे ती आपण सर्व भक्तांना देत असतो. महाराजांनी या ठिकाणी आल्यानंतर प्रथमतः कोणता उत्सव सुरू केला असेल तर तो दत्त जयंती. तर दत्त जयंती हा जो उत्सव आहे हा भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव त्या दिवशी आहे आणि भगवान दत्तात्रयांची जयंती त्या दिवशी आहे. म्हणून हा पहिला उत्सव या आजूबाजूच्या 11 गावांमध्ये भिक्षा मागितली जाते आणि ती भिक्षा घेऊन जे धान्य मिळतं त्या धान्यामधून वर्षभर या ठिकाणी अन्नदान घडतं आणि त्याच्यामधूनच हे उत्सव पुढचे घडत असतात. आता सुद्धा हे यज्ञवेदीचं बांधकाम आपण केलेलं आहे. या ठिकाणी यज्ञवेदी आहे. या ठिकाणी साधारणतः 150 ते 250 शिष्यमंडळी येऊन प्रत्येक वर्षी हवन करत असतात. आता आपण परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये जात आहोत. सध्या ही वास्तू जी आहे ही अतिशय जीर्ण झालेली आहे कारण ही 1984ला बांधकाम केलेलं होतं. आता या जीर्ण वास्तूचं रूपांतर आपण सुंदर अशा मंदिरामध्ये करणार आहोत. ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै प्रणता नियता स्मताम. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सद्गुरू रामचंद्र स्वामी महाराजांनी या ठिकाणी आद्यशक्तीची स्थापना केलेली आहे आणि कोणतंही कार्य करायचं असलं तर ते शक्तीशिवाय कार्यपूर्ती होत नसते आणि म्हणून महाराजांनी आद्यशक्तीला आवाहन केलं. 1978 साली आद्यशक्तीचा उदय या ठिकाणी झालेला आहे. पूर्वी वसंतगड गावामध्ये हे स्थान होतं. दुसऱ्याच्या वास्तूमध्ये आपण राहत होतो त्यावेळी, परंतु 1984ला ही जागा घेऊन त्यांनी हे वास्तू बांधलेली आहे. तर इथं आल्यानंतर पहिल्यांदा आद्यशक्तीची स्थापना या ठिकाणी केली आणि भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांचं अधिष्ठान या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री
श्रीधर स्वामी महाराज की जय। हा अश्व जो आहे हा सुद्धा सद्गुरूंनी बनवून घेतलेला अश्व आहे, कारण अश्व हे प्रगतीचं द्योतक आहे। कोणतंही कार्य करण्यासाठी संकल्पपूर्ती होण्यासाठी म्हणून अश्वच्या वेगानं कार्य घडलं पाहिजे अशी महाराजांची धारणा होती। आणि त्यामुळं सर्व शक्ती जी आहे, शक्ती हे अश्व हे शक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणून हे शक्तीचं प्रतीक आणि गतीचं प्रतीक असल्यामुळं या ठिकाणी अश्वाची स्थापना सद्गुरूंनी केलेली आहे। आपण या ठिकाणी खालती पाहाल तर या ठिकाणी 9 अश्व आहेत। हे सुद्धा संकल्पाचे अश्व आहेत। ज्या ज्या भक्तांची मोठी कार्य होती ती पूर्ण होणार नव्हती अशी कार्य असताना सुद्धा महाराजांनी सांगितलं की तुम्ही संकल्पाने या ठिकाणी अश्व अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची कार्य पूर्ण झाली आहेत। म्हणून ते अश्व जे आहेत हे 9 अश्व जरी आपल्याला सध्या आता दिसत असतील की हे पितळेचे अश्व असतील किंवा हे चांदीचे आहे, परंतु हे सगळे सचेतन आहेत, हे जिवंत आहेत या ठिकाणी। आता आपण महाराजांच्या आसनावरती ज्या पादुका आहेत त्याचं महात्म्य ऐकूयात। सद्गुरूंनी या ठिकाणी 2 पादुका स्थापित केलेल्या आहेत। या पहिल्या ज्या पादुका आहेत या समर्थ रामदास स्वामींच्या पादुका आहेत आणि या पादुका ह्या भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांच्या पादुका आहेत। या पादुका पूर्वी चंदनाच्या पादुका होत्या, परंतु कालांतराने चंदन हे लाकूड असल्यामुळे झिजू शकतं आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून यावरती चांदीचं लेपन करण्यात आलेलं आहे। आणि या पादुकांची अग्रपूजा जी आहे ती प्रत्येक शनिवार, मंगळवार, अमावस्या आणि पौर्णिमा अशा दिवशी या ठिकाणी अग्रपूजा होत असते। अग्रपूजेची वेळ असते सकाळी 8:45 ते सकाळी 9:15 या वेळामध्ये अग्रपूजा होत असते। आता ही अग्रपूजा याला का म्हणतात? अग्र म्हणजे सर्वप्रथम कुणाची पूजा केली जाते तर आद्यंताची, ज्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे अशा निर्गुण निराकार तत्वाची पूजा केली जाते। आणि आपले सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज, रामदास स्वामी हे सगळे जे आहेत हे निर्गुण निराकार तत्वामध्ये आहेत, त्यामुळे त्यांची सत्ता ह्या विश्वावरती चालते। सर्व दैवत सुद्धा त्यांच्या अंकित आहेत, म्हणून त्यांची जी पूजा आहे ही सर्वप्रथम पूजा होती जाते। आणि म्हणून ही अग्रपूजा जी आहे ही फक्त या वसंतगड क्षेत्री आणि पुण्यनगरीला श्री सद्गुरू निवास या 2च ठिकाणी अग्रपूजा घडत असते। या पूजेचा सुद्धा विशेष क्रम आहे, त्या क्रमानंच पूजा फक्त होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अग्रपूजा करण्याचा जो मान आहे तो फक्त ज्यांना दीक्षा झालेली आहे, ती महाराजांच्याकडून दीक्षा झालेली असेल किंवा आमच्या माध्यमातून झालेली असेल, त्या शिष्यांनाच फक्त या ठिकाणी अग्रपूजा करण्याचा अधिकार आहे। बाकी सर्व शिष्यांसाठी या ठिकाणी अभिषेक होतात आणि त्या अभिषेकाचा पुण्यार्थ म्हणून त्यांचं कार्यपूर्ती होत असते। ही जी अग्रपूजा आहे ही कोणत्याही संकल्पाशिवाय केली जाते, म्हणून सद्गुरू नेहमी सांगायचे की माझी अग्रपूजा आणि नित्यारती कधी चुकवायची नाही। तर हे असे का म्हणत असतील त्यावेळी प्रश्न का म्हणून विचारायचं नाही, कशासाठी म्हणून विचारायचं नाही, सांगाल तेवढंच ऐकायचं असं त्यांचा नियम होता। परंतु ज्यावेळी महाराजांचं महानिर्वाण झालं आणि त्यानंतर त्यांचे प्रत्येक शब्द माझ्या कानामध्ये ऐकायला येत होते, असं का झालं असेल? तर त्यावेळी अग्रपूजा करायला ज्यावेळी बसलो त्यावेळी महाराजांच्या पादुकांवरून पाय फिरवत असताना प्रत्यक्ष महाराजांचे चरण मी प्रोक्षण करत होतं, त्याच्यावरती मंत्रांचं त्या विशिष्ट वस्तूंचं असं मला ते जाणवत होतं। त्यांचे पाय प्रत्यक्ष माझ्या हाताला लागत होते। तर हे महात्म्य जे आहे ह्या पादुकांचे, म्हणून अग्रपूजा संकल्प ज्यांना सांगेल त्यांनी चुकवू नये आणि याचा पुण्यार्थ खूप मोठा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आसन बनवलेलं आहे याच्यामध्ये हा पहिला जो आहे हा खवळलेला वाघ जे आहे हे आपल्या नाद संप्रदायाचं बोधचिन्ह आहे। हे स्वस्तिक जे आहे हे स्वस्तिक आपलं उलटं स्वस्तिक आहे, याचं महात्म्य मी पूर्वीच्या एपिसोड्समध्ये सांगितलेलं आहे। हे प्रत्यक्ष आद्यशक्तीनं सद्गुरूंना सांगितलेलं आहे की या पद्धतीनं स्वस्तिक काढायचं, याच्यामुळं स्थिर लक्ष्मी प्राप्त होते। आपलं हे त्रिशूळ दुसरं एक चिन्ह आहे आणि हा जो ओम आहे हा सूर्यामध्ये 21 किरणांमध्ये बंदिस्त केलेला असा हा ओम आहे। आणि एका बाजूला प्रणतो अस्मी गुरुमयः हे आपलं ध्येयवाक्य आहे, दुसऱ्या बाजूला वरम एकम गुरुपदम हे ब्रीदवाक्य आहे। असं हे आसन आहे आणि हे जे त्रिशूळ आहे हे आद्यशक्तीचं त्रिशूळ आहे, हे महाराजांनी स्थापना केलेले त्रिशूळ आहे। अशा पद्धतीनं इथली पूजा अर्चा रोजची घडत असते आणि साधना घडत असते। ही सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज यांची समाधी आहे। 2006 साली महाराजांचं 13 जुलैला महानिर्वाण झालं
आणि त्यानंतर 2008 साली या ठिकाणी समाधीचं अनावरण झालं. या ठिकाणी सद्गुरूंची स्थापना झाली. ही जी जागा आहे याच ठिकाणी प्रत्येक शनिवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी जोशी महाराज सद्गुरू या ठिकाणी आसनावरती बसायचे. आसनावरती मृगाजीन घालून 4-5 तास असा तो समाधीचाच योग होता. त्याला वारी संकल्प म्हटलं जायचं. आणि भक्तांचे प्रश्न असे समोर ठेवलेले असायचे आणि हे संपूर्ण जागा जी आहे हे शिष्यमंडळी, भक्त वगैरे यांनी भरलेली असायची. आणि अगदी तारीख वेळनुसार या ठिकाणी भक्तांची कार्य कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारची कार्य आहे ती घडतील. मुलगा मुलगी कोणाला होईल, त्याच्या मुलीच्या पाठीवर पोटावर काय खुणा असतील, जमिनींचे निकाल कोणाचे असतील तर ते कोणत्या कोर्टामध्ये कोणत्या दिवशी लागतील, काही ठिकाणी शोध लागणार असतात ते कोणत्या शास्त्रज्ञाच्या तर्फे तो शोध लावला जाईल, हे सुद्धा सगळं जे भविष्य आहे ते या ठिकाणी बसून महाराज सांगायचे. शनिवारी बरोबर 12:57 महाराजांना वारी संचार यायचा. अमावस्या दिवशी 11:43 यायचा आणि पौर्णिमे दिवशी 10:21 यायचा. ह्या संचार येण्याच्या वेळा ज्या होत्या त्या अगदी फिक्स होत्या. आणि त्यावेळेला संचार आल्यानंतर सद्गुरूंना जे काही बोललं जाय ते त्यांना समजायचं नाही, कारण ते समाधी अवस्था असायची. त्यामुळे पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळी आद्यशक्तीचा उदय झाला 5 मे 1978ला, त्यावेळी आमच्या मातोश्रींना सांगितलं की जे काही सांगितलं जाईल ते लिहून घ्यायचं. आणि त्यापासून ते सगळं जे सांगितलं जायचं ते समोर बसलेले जे भक्तमंडळी असतील ते 2 बाड असायचे. एक भक्तवारी संकल्पाचा बाड असायचा आणि दुसरं जे असायचं ते प्रबोधन वारी संकल्प. तर हे सगळं त्या ठिकाणी लिखित आहे. आजही आपल्याकडं पुण्यामध्ये या गोष्टी आहेत. तर महाराज या ठिकाणी जे तत्त्वज्ञान शिकवलं जायचं, आता बरेचसे शिष्य अशिक्षितसुद्धा होते, काही सुशिक्षित होते, हायली क्वालिफाईड लोक होते, पण सगळ्यांना कसं समजेल अशा भाषेमध्ये अगदी ते तत्त्वज्ञान शिकवलं जायचं. म्हणजे बालकाच्या चालीचा बोली बोलावे, हळूहळू ते शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, असं जे वाक्य आहे त्याच्या अगदी तंतोतंत या ठिकाणी प्रत्यंच्या येत असेल. आणि या वेळेला या ठिकाणी असंख्य गोष्टी घडलेल्या आहेत. इतकं अगाध असं प्रबोधन या ठिकाणी स्रवलेलं आहे. ह्या दगड आणि विटा ज्या भिंती आहेत यांनी सुद्धा हे सगळं ऐकलेलं आहे. आणि महाराजांनी सांगितलं होतं की ह्या दगडविटांनी जे तत्त्वज्ञान ऐकलेलं आहे, ह्या दगडविटा जर तुम्ही ओगाळून जरी कोणाला पाजल्या तरीसुद्धा ते व्याधीमुक्त होतील. एवढं तत्त्वज्ञान या दगडविटांनी ऐकलेलं आहे. त्यामुळे निश्चित आणि निश्चित अर्थानं ज्यांनी ज्यांनी हे तत्त्वज्ञान त्यांचं ऐकलेलं आहे ते भाग्यवंत होतेच, परंतु ते आचरणात ज्यांनी आणलेलं आहे ते तर महाभाग्यवान. कारण जीवनाचं सार्थक करून घेणं जे आहे हे त्याच्यामध्ये आचरणाला फार महत्त्व आहे. म्हणून आचार हा परमो धर्म असं सांगितलेलं आहे. सद्गुरूंचं सांगणं तेच होतं की धर्ममचर, धर्माप्रमाणे आचरण असलं पाहिजे आपलं. आणि सत्यम वद म्हणजे काय, सत्य बोललं पाहिजे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. एखाद्याचा जीव जात असेल तर त्यावेळी तुम्ही थोडंसं अर्धसत्य बोलला तरी चालेल, का त्याचा जीव त्यावेळी वाचू शकतो. पण बरे सत्य बोला, योग्य असेल त्यावेळी त्या सिच्युएशनात तसं सत्य बोललं पाहिजे. परंतु अध्यात्मामध्ये सत्य म्हणजे ईश्वर आहे, त्या ईश्वराला वंदन केलं पाहिजे, त्याला गायलं पाहिजे. आणि धर्म म्हणजे काय तर त्याचा अधिष्ठात आहे. म्हणून धर्मध्वज आपल्या ठिकाणी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचं. तर या ठिकाणी बसून महाराजांनी अनेकविध व्याधी असलेले लोक जे होते, असंख्य व्याधी असलेले लोक असते, लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भक्त येऊन गेले आणि त्या सगळ्यांची कार्य या ठिकाणी झालेली आहेत. त्यामुळं हे जे स्थान आहे हे अतिशय परमपवित्र आणि खऱ्या अर्थानं या पृथ्वीतलावरती पावणारं जे स्थान आपण म्हणतो ते स्थान हे आहे. तर सद्गुरूंच्या या ठिकाणी येऊन जे जे साधना करतात त्यांची साधना लगेच फळाला जाते. भक्तांना विशेष अनुभव येतात, साधकांना अनुभव या ठिकाणी येतात, सद्गुरू दर्शन देतात त्या ठिकाणी. आणि साधनेमध्ये त्यांना येणाऱ्या अडकाटी ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी दूर केल्या जातात. म्हणून या ठिकाणी कराड किंवा आसपासचे जे साधक आहेत, ध्यानी लोक आहेत, या ठिकाणी येतात. अमावस्या पौर्णिमेला या ठिकाणी ध्यान करत असतात ते. अशा पद्धतीने या ठिकाणी आता सध्या उपक्रम चालू आहेत. आता येणारा जो उत्सव आहे तो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव, सद्गुरूंच्या समाधीला अभिषेक हे प्रतिदिन या ठिकाणी घडत असतो. आणि गुरुपौर्णिमे ज्या उत्सव असतात त्यावेळीसुद्धा विशेष अभिषेक या ठिकाणी घडले जातात. या ठिकाणाहून सद्गुरूंच्या समाधीतून लोकांना दीक्षासुद्धा दिल्या जातात.
आणि पुण्यनगरी इथे माझं स्वतःचं अधिष्ठान वास्तव्य असल्यामुळं त्या ठिकाणी जे येतात त्यांना तिथं दीक्षा दिल्या जातात. हे नाथ संप्रदाय असल्यामुळं याची जी दीक्षा आहे ह्या दीक्षेचा प्रकार खूप वेगळा आहे. पाठीमागच्या काही एपिसोड्समध्ये मी बोलताना त्याचं उदाहरण दिलेलं आहे. तर या ठिकाणी आता लवकरच समाधी मंदिर, अधिष्ठान मंदिर, श्रीधर स्वामी अधिष्ठान मंदिर आणि भगवान दत्तात्रय मंदिर या ठिकाणी लवकरात लवकर बांधण्याची सुरुवात होणार आहे. पुढील 2 महिन्यामध्ये याची सुरुवात होईल असं हे आहे. लवकरच त्याची तारीख आणि आम्ही घोषित करणार आहोत. मोठा समारंभ या ठिकाणी होईल आणि सर्व भक्तांना एक आवाहन आहे की या ईश संकल्पासाठी सद्गुरूंचं समाधी मंदिर, भगवान श्रीधर स्वामींचं मंदिर, भगवान दत्तात्रयांचं मंदिर या ठिकाणी बांधकाम होणार आहे. मारुती आणि गणेश यांचंही या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार आहे. हे सर्व कार्य जे आहे ते पुढील 2 महिन्यामध्ये सुरू होत आहे. या ईशकार्यासाठी जास्तीत जास्त भक्तांनी आर्थिक योगदान, प्रत्यक्ष या ठिकाणी सेवा योगदान, जे त्यांना शक्य असेल ते योगदान या ठिकाणी स्वीकारलं जाईल. परमपूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही भगवान दत्तात्रयांची मूर्ती सद्गुरु शिष्य श्रीनिवास कोडुरू, माधुरी श्रीनिवास कोडुरू पनवेल यांनी या ठिकाणी अर्पण केलेली आहे. आणि तो दत्त जयंतीचा दिवस होता. दत्त जयंतीच्या दिवशी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झालेला आहे. आणि पूर्वी या ठिकाणी बाहेरच्या बाजूला फक्त शेड होतं. आता वास्तू आपण बांधलेली आहे लोकांच्यासाठी थोडीशी, परंतु पूर्वी शेड होतं आणि त्या शेडाच्या तिथंच आपण हवन केलेलं होतं प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये. तर या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये जे हवन झालं त्या हवनामध्ये सद्गुरूंची जी मूर्ती आहे ती मूर्ती जशीच्या तशी त्या ठिकाणी हवनामध्ये अग्नीच्या रूपात त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे सद्गुरूंनी त्यावेळेस साक्षात्कार दिला की दत्त आणि मी वेगळा नाही आहे, मीच दत्त आहे. जसं वारीमध्ये महाराज सांगायचे की अरे ब्रह्मा मीच आहे, विष्णूसुद्धा मीच आहे, अरे शिवही मीच आहे, मीच दत्त आहे, असं महाराज सांगायचे. हे कोण सांगू शकतं? जे त्या पदाला पोहोचलेले आहेत तेच सांगू शकतात. आणि त्याची प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रचिती जी आहे ते यज्ञकुंडातून, यज्ञ हवनातून दिलेली आहे महाराजांनी. तर ही मूर्ती जी आहे माधुरी श्रीनिवास कोडुरू म्हणून आहेत, त्यांनी या ठिकाणी अर्पण केलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक गुरुपौर्णिमा असो, उत्सव असो किंवा प्रत्येक गुरुवार या ठिकाणी या भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक होत असतात. सन 1978 साली परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज या वसंतगड क्षेत्री आले. श्री रामचंद्र कदम हे वसंतगडमध्ये वरची आळी या ठिकाणी राहत होते. तर जोशी महाराजांना सहकुटुंब त्या ठिकाणी ते घेऊन गेले आणि त्यांच्या नव्या घरामध्ये, ज्या घराला फक्त चौकटी लावलेल्या होत्या, दरवाजे नव्हते, आतली जमीनसुद्धा केलेली नव्हती तयार, अशा याच्यामध्ये घेऊन गेले. आणि तिथं घेऊन गेल्यानंतर ती जमीन तयार करून दिली आणि त्या ठिकाणी राहायला वास्तव्य सुरू केलं. महाराज हे यातीनं ब्राह्मण असल्यामुळं या हे वसंतगड गाव हे त्यांचं वतनाचं गाव आहे. वसंतगड, सुपणे, अभयचीवाडी, किरपे ही जी गावं आहेत ही वतनाची गाव आहेत. या ठिकाणी ते यायचे पूर्वी आणि या भागातली सगळी लोक त्यांना ओळखत असायची. तर या ठिकाणी राहायला ज्यावेळी सुरुवात केली तर ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी या गावामध्ये पूजा अर्चा, लग्नकार्य अशी वैदिक कामं करण्यासाठी सुरुवात केली. आणि पूजनासाठी बरोबर कोणतेही फोटो नव्हते. त्यावेळी आमच्या मातोश्री पूजनासाठी काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर आता फोटो कराडला जाऊन आणावं लागेल आणि कराडला त्यावेळी जाण्यासाठी विशेष बस सेवा वगैरे नव्हती. मग त्यांनी पूजेला मिळालेला एक नारळ होता पोफळाचा, तो त्या ठिकाणी आमच्या मातोश्रीनं दिला आणि सांगितलं की याची तू रोज पूजा करत जा. तर त्याची पूजा करत असताना एके दिवशी त्या नारळामधून पाणी व्हायला लागलं. आता यांनी पाहिलं तर याच्यात कुठं फुटलेला नारळ नाही आहे, कधी पडलेला नाही आहे, मग असं अचानक कसं काय पाणी व्हायला लागलं. मग त्यांनी तसंच ठेवला. तर ते पाणी सलग 6 दिवस वाहत होतं
आणि या भागातल्या लोकांना हे चमत्कार वाटला की हे काय घडलेलं आहे असं. आणि हा भाग तसा कोकणाला जवळचा आहे, त्यामुळं त्या काळी अंधश्रद्धा किंवा ज्या निगेटिव्ह एनर्जीजचे कार्य म्हणतो आपण, काळी जादू वगैरे असे ह्या प्रकार या भागामध्ये खूप घडायचे. इथल्या लोकांना वाटलं काहीतरी हे भूत चेटू काय ते प्रकार घडलेला आहे. सगळी लोक हे बघायला यायची आणि महाराजांना ते काही समजत नव्हतं की काय घडलंय. आणि 6व्या दिवशी संध्याकाळी 6:45च्या सुमारास महाराजांना आद्यशक्तीचा संचार आला. आणि त्यावेळी आमच्या मातोश्रींना त्यांनी सांगितलं की मी जे सांगतोय ते सगळं लिहून घे. ते छोटी डायरी तिच्याकडे होती, तिनं त्यावेळी ती लिहायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आज आद्यशक्तीचा उदय झालेला आहे आणि नाथ संप्रदायाचं 16वे पीठ या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. ही भूमी जी आहे ही 2 अर्धचंद्राच्या खाईत बसलेली अशी भूमी आहे. त्याचा पुढचा पहिला जो चंद्र आहे हा पूर्व बाजूला आहे आणि दुसरा जो आहे तो अर्धचंद्राकार ओढा हा दक्षिण बाजूला आहे. असे 2 अर्धचंद्राच्या खाईत बसलेली ही भूमी आहे. आणि या भूमीचा उद्धार व्हावा यासाठी या ठिकाणी शिवाची अर्चना होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे 16वं पीठ नाथ संप्रदायाचं या ठिकाणी आद्यशक्तीसह उदयाला आलेलं आहे. आणि त्यानंतर श्रीधर स्वामींचा संचार आला आणि श्रीधर स्वामींनी नंतर सांगायला सुरुवात केली की या ठिकाणी त्यांचं येणं कसं झालं. तर महाराज ज्यावेळेला कॉलेजवरती होते त्यांना टेलिग्राम आल्यानंतर वरदहळ्ळीला गेले आणि तिथे गेल्यानंतर श्रीधर स्वामीजींनी त्यांना अनुग्रह दिला. आणि अनुग्रह दिल्यानंतर त्यांना सांगितलं की योग्य वेळी मी तुझ्याकडे येईल. आणि ती योग्य वेळ म्हणजे हे 5 मे 1978 होती. त्या दिवशी श्रीधर स्वामींचा संचार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाथ संप्रदायाची 16वी राजगादी आहे. आणि त्यांनी संपूर्ण गुरुमालिका सांगितली. आदिनाथापासून चालत आली. आदिनाथ, मत्स्यनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, हठयोगी चांगदेव, विसोबा खेचर, त्यांचे संत नामदेव, नामदेवांचे शिष्य ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांचे राघव चैतन्य, केशव चैतन्य, केशव चैतन्यांचे शिष्य संत तुकाराम महाराज, हे सदेह वैकुंठाला गेल्यावर मालिका स्तब्ध झाली. आणि राघव चैतन्यांचे शिष्य जे ते आबासू महाराज तंजावरकर, त्यांचे जे शिष्य आहेत ते श्रीधर स्वामी आणि त्यांचे शिष्य रामचंद्र जोशी महाराज, अशी ही राजगादी नाथ संप्रदायाचे या ठिकाणी उदयाला आलेले आहे. आणि त्यानंतर हे कार्य सुरू झालं. मग हे कार्य सुरू झाल्यानंतर आमच्या मातोश्रींना हे सगळं विलक्षण वाटायचं त्यावेळेला की हे काय करत आहेत हे प्राध्यापक, एवढे हायली क्वालिफाईड माणूस असं अंगात आल्यासारखं काय करतायत आणि काहीतरी बडबडतायत काय. तर तिला त्याच्यावरती काही विश्वास बसत नव्हता. हे काहीतरी वेगळंच करायला लागले. तर तुमचा अनुभव तुम्हीच सांगा आता, काय घडलं ते त्यावेळेला. काही नाही, मला गांधी आली होती हातावर आणि त्याच्यावर महादेवाची पिंड, नाग आणि ही गाई या इथं उमटली सगळी त्याच्या हातावर. आणि ते जवळजवळ 2-3 महिने तशीच होती, जायलाच तयार नाही. तर हे जे विश्वास नव्हता तिचा, ते म्हणतात ना की गांधी माशी चावल्यासारखं तिला ते फुटकुळी आली. ती फुटकुळी नंतर फुगवून महादेवाची पेंडी, नंदी आणि गाई असं त्या ठिकाणी आलं. आणि तिला सांगितलं की तुझ्या माहेरचं दैवत तेच मीच आहे. ते सोरटी सोमनाथ जे आहे, सौराष्ट्र सोरटी सोमनाथ, ते सोमाईचं करंजला जे दैवतस्थान आहे ते मीच आहे असं त्यांनी तिला दाखवून दिलं. त्यावेळी तिचा विश्वास बसला. उपळेकर महाराज तिथं गोपटेवाडीत येत होते. सगळे आम्ही मैत्रिणी बसलो होतो तिथं. आणि सगळे आम्ही बसल्यानंतर आम्ही त्यांचं दर्शन घेतलंही केलं. आणि ते कोणाचं लांबूनच दर्शन घेत होते, जवळ कुणाला येऊन देत नव्हते. आणि मला मग त्यांनी बोलवून घेतले, इकडे बाळकडं. म्हणून मी जवळ गेले. मला सांगितलं काय तू जोशी घराण्यात पडशील, सुटणं तुझं गाव आहे, ते देव माणूस आहे म्हणून सांगितलं. रामचंद्र जोशी महाराज एवढं सगळं सांगितलं त्यांनी उपळेकर महाराज. ज्यावेळी महाराज उपळेकर महाराजांचं हे दर्शन घ्यायला लागली, मला वाटतं उपळेकर महाराजांनी हिचं दर्शन घेतलं त्यावेळेला. त्यावेळी तिला म्हटले की तुला माहित नाही मुली, तू केवढी मोठी आहेस. भविष्यामध्ये तुझं राम नावाच्या मुलाशी, रामचंद्र नावाच्या मुलाशी लग्न होईल. जोशी घराण्यातले असतील ते आणि सुपणे गावचे असतील. ही तिची अनुभूती आहे. आणि नंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा खूप अनुभूती आहेत नाही का. कुठे कुठे गेला होता तुम्ही त्यावेळेला? गणेश महाराजांच्या तिकडे?
आम्ही गणेश ह्याला कुठलं गाव कुठले शेळ पिंपळगाव. हां गाव तिथं गेलो. तिथं गणेश महाराज तिथं होते आणि ते आम्ही कधी बघितलंच नाही त्यांना, काही नाही. आपले सगळे शिक्षक मिळून आम्ही सगळे गेलो होतो. त्यावर दत्त जयंती होती आणि दत्त जयंती होती तर महाराज काही आले नव्हते. म्हटलं आता काही महाराज येत नाहीत, काही नाही, आपल्याला काही दर्शन होणार नाही, काही नाही. मग ते 10 मिनिटात आली. मग 10 मिनिटात आल्या म्हटलं सगळी माणसं उठली, सगळे झालं आणि नंतर मी केलं. आणि मग मी इतक्या अंतरावर इथं उभा राहिले ते तिकडं महाराज त्या उमराच्या झाडाखाली बसले होते पार. त्यांनी मला बोलून घेतलं एवढ्या माणसातनं की ये इकडे तू. मग मला बोललं. तेव्हा मला 8वा महिना होता. तर हा नामना होता त्यावेळी. आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा आहे तो चंद्रबाळाचा आहे, योगी आहे, हे सांगितलं असं मला. यांच्या काळामध्ये महाराज आणि या दोघांना वेगवेगळे असे जे योगी तपस्वी लोक होते, अनेक लोक त्यांना त्यावेळी भेटलेले होते आणि ज्या ज्या ठिकाणी जाईल ते वेगवेगळे योग त्यांना ते. आणि ते महाराज म्हणजे उपलेकर म्हणजे हाच अगदी ह्याच्यासारखाच दिसायला महाराज, काही फरक नाही. काही घटना ज्या असतात ह्या आणि ते जायच्या आधी मला माझ्या स्वप्नात पण आले ते महाराज. आम्ही आमच्या माहेरी माडी आहे, घर आहे खाली, असं वाडाच होता. त्या वाड्यातनं महाराज येत आहेत आणि त्यांनी काय आले वर जिना चढत होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावरून सगळं रक्त हे सगळं जात होतं. तर मी उभे होते गॅलरीत. तर मी आले भराभरा. म्हटलं महाराजांना काय झाले कुणाचं बघावं तरी, रक्तबंबाळ झाले म्हटले. मग ते आले, मी आले खाली 2-3 पायऱ्या खाली होत्या. तेवढ्यात महाराज वर चढायला लागले ते आणि आले तर त्यांचं रूपांतर ह्याच्यात झालं त्याच्यात. मग ते त्यावेळी म्हणजे 72 साली माझा हे झाला. अशा काही विलक्षण गोष्टी आहेत या ठिकाणी. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पूजेसाठी फोटो नव्हता, त्यांनी विचारलं की आपण कोणत्या देवाची आरती म्हणतोय किंवा पूजा म्हणतोय. तर त्यावेळी हिला सांगितलं की तू कराडला जा, कलबुर्गी फ्रेम मेकर्समध्ये, तिथं तुझ्यासाठी एक फोटो ठेवलेला आहे, तो घेऊन ये म्हणे. कोणाची ओळख नाही, काही नाही. ती व्यक्ती दरबाराच्या बाहेर असा फोटो घेऊन उभी राहिलेली होती. ही बसनं गेली त्या ठिकाणी आणि ओळख नाही, पाळख नाही, हिला नाव सुद्धा विचारलं नाही. ते म्हणे हो तुमच्यासाठीच आहे असं म्हटले, ते हातात दिला फोटो आणि मग हे निघून आले. तर तो फोटो जो होता तो नवनाथांचा होता ना, नाही श्रीधर स्वामींचा फोटो तो होता. हे श्रीधर स्वामी म्हणजे कोण अशी हिचा प्रश्न होता, कारण त्यांचे त्यावेळी काय फोटोग्राफ्स वगैरे काही नव्हते आणि कधी पाहिलेलंही नव्हतं. तर ते श्रीधर स्वामी कोण आहे ते प्रत्यक्ष त्या फोटोमधून तिला मिळालं. आता त्या व्यक्तीलाही माहिती नाही ती व्यक्ती कोण होती, त्या दोघांनातलीही नव्हती. असा सगळा प्रकार आहे. मग त्यानंतर हे सगळं कार्य सुरू झालं. माझी आई त्या दिवशी वारी संकल्प ज्यावेळेला असायचा, 100, 150, 200 लोक कधी कधी यायची. त्या सगळ्यांना चुलीवरती स्वयंपाक करून घातलेला आहे, भाकरी आमटी सगळं असं करून घातलेलं आहे सगळ्यांना. तर तिला दम्याचा अतिशय त्रास व्हायचा, तिला बोलता पण यायचं इतका त्रास व्हायचा आणि शिवाय हे सगळ्या लोकांचं करायचं. तर त्याला हे सगळं करायचं का, तर तिनं वचन दिलेलं होतं की मी तुमची सेवा करेन म्हणून. त्या सेवेसाठी पण तिला करणं भाग आहे असं सांगितलेलं होतं. आणि नंतर तिला सांगितलं की हळूहळू तुझा दम्याचा त्रास कमी होईल. आणि भरपूर औषधं घेतली, सगळं घेतलं तरी काही फरक पडत नव्हता. पण महाराजांनी सांगितले तुझी सेवा मी रुजू करून घेतोय आणि हळूहळू तुझ्या प्रकृतीत सुधारणा होईल. पण नंतर हळूहळू तिचा दम्याचा त्रास बंद झाला. आता कधीतरी या वयानुसार त्रास होतो, अन्यथा तिला तसा त्रास आता होत नाही पूर्वीसारखा. म्हणजे याच्या अनेक आठवणी आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी आता मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. या ठिकाणी उत्तम असं सद्गुरू समाधी मंदिर, भगवान श्रीधर स्वामी महाराजांचं अधिष्ठान मंदिर, आदिशक्ती माता मंदिर, दत्त मंदिर आणि हनुमान आणि मारुती यांची प्रतिष्ठापना असं करून मंदिर एक भव्य या ठिकाणी तयार होईल. याच्यावरती सभामंडप कन्स्ट्रक्ट होणार आहे आणि सभामंडपाच्या पुढच्या बाजूला भक्तनिवास या ठिकाणी खोल्या बांधल्या जाणार आहे. लोकांची राहण्याची आणि सर्व सोय या ठिकाणी घडावी या पद्धतीनं आमचा मानस आहे. पुढील जी मोकळी जागा या ठिकाणी उत्सव मंडप होईल आणि जास्तीत जास्त भक्तांना येऊन या ठिकाणी राहता येईल, अभिषेक करता येईल, साधना करता येतील. अशा पद्धतीनं यापुढची
कार्याची नियोजनं आम्ही तयार केलेली आहेत आणि लवकरच आता या कार्याला आम्ही सुरुवात करत आहोत. तर या कार्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा हे सर्वांसाठी आवाहन आहे. जय जय रघुवीर समर्थ. ही भूमी जी आहे, जागा जी आहे, ही सुद्धा 9 नागांचा पहारा असणारी ही जागा आहे. अतिशय विलक्षण तत्व या ठिकाणी भूगर्भामध्ये आत्ता आहे. सगळ्याच गोष्टी आता ह्या उघड करू शकत नाही आपण, परंतु भविष्यामध्ये लवकरच ह्या सगळ्या घटना उदयाला येणार आहेत आणि मोठं तीर्थक्षेत्र म्हणून या ठिकाणी निर्माण येणार आहे. या ठिकाणी आतमध्ये भूगर्भामध्ये मोठं तीर्थ आहे. तर चौकोनी आकाराचं कुंड आहे या ठिकाणी. या ठिकाणी जे पाणी बोरवेलचं आहे हे स्वतः महाराजांनी बोरवेलचं पाणी दाखवलेलं आहे. त्यावेळेस जमिनीमध्ये खणताना खडक लागलेला होता खालती आणि लोकांना वाटलं आता यांचा पैसा गेला. महाराज इथं उभे होते, शिष्य बाकीची मंडळी उभी होती. जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असं सांगितलं होतं. बरोबर 80 फुटावरती जे पाणी लागलेलं आहे त्या पाण्याला अंत नाही, एवढं पाणी या ठिकाणी. आणि ते पाणी जे आहे ते लिंगावरून येते आणि हे तीर्थ म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. असं महात्म्य या भूमीचं आहे. तर या देव माझा या यूट्यूब चॅनलवरून मी सर्व सद्गुरू भक्तांना, दत्तभक्तांना, श्रीधर स्वामी महाराज यांच्या भक्तांना, तसेच जे गुरुतत्वाची पूजा करतात त्या सर्व भक्तांना आवाहन करतो की त्यांनी या वसंतगड क्षेत्री येऊन परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि स्वतःचं जीवन कृतकृत्य करून घ्यावं. या ठिकाणी आल्यानंतर ज्या दिव्य अनुभूती येतात त्या प्रत्येकानं या ठिकाणी रजिस्टर ठेवलेलं आहे, त्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवाव्यात. प्रत्येक कार्यामध्ये आपण त्यांचा सहभाग या ठिकाणी घेऊ शकतो. आता मंदिराची उभारणी होत आहे, याही कार्यामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आर्थिक, तन, मन आणि धनाने या ठिकाणी भाग घेऊन या ईशकार्यासाठी, या सद्गुरू कार्यासाठी हातभार लावा. कारण महाराज नेहमी सांगायचे की हा जगन्नाथाचा रथ आहे, त्याला कोणत्याही एका माणसाच्या योगदानातमधून या ठिकाणी मंदिर किंवा कोणतीही घटना बांधली जाणार नाही. पूर्वी महाराजांच्या काळात सुद्धा बरेचसे भक्त मंडळी या ठिकाणी यायचे आणि ते सांगायचे, महाराज तुम्हाला किती पैसे लागणार आहेत सांगा आम्हाला. 20 लाख लागणार आहे, 30 लाख लागणार आहे, आम्हाला सांगा. आम्हाला तुम्हाला जसं मंदिर पाहिजे तसं आम्ही बांधून देतो. तर त्यावेळी महाराजांनी सांगितलं होतं की या ठिकाणी फक्त सत्याची वीट लागेल आणि ती एका माणसाकडून कधीही योगदान होणार नाही. हा जगन्नाथाचा रथ आहे, या रथाला प्रत्येकाचा हात लागणार आहे म्हणजे हा रथ पुढे जाणार आहे आणि हे सर्व विश्वावरती कृपा करणारं असं हे धर्मपीठ तयार होणार आहे. अशा पद्धतीनं महाराजांचं सांगणं होतं. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे तत्त्वज्ञान जे आहे हे आपण पुढच्या पिढीपर्यंत सगळीकडे पोहोचवतोय. आज देव माझा या चॅनलवरून सुद्धा बरेचसे एपिसोड्स महाराजांच्यावरती आपण केलेले आहेत आणि महाराजांचं वाङ्मय, त्यांचं तत्त्वज्ञान जे आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य देव माझाचे फातर्पेकर साहेब करत आहेत. हे अतिशय पुण्यदायी कार्य आहे. या कार्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. तर असंच योगदान आपलं भविष्यामध्ये या ठिकाणी राहो आणि हे धर्मपीठ लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला येवो अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा